नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे बुधवारचा आणि सकाळचं पण, आज गुरुवारचं पण रुटीन आहे. तर बुधवारचं पूर्ण दिवसाचं आणि गुरुवारचं सकाळचं मी रुटीन शेअर केलेलं आहे थोडक्यात तुमच्यासोबत. तर संक्रांत आहे आता, तर संक्रांतीची साफसफाई वगैरे केलेली आहे. तर बुधवारी केली. तर तुम्हाला हा बुधवारचं कालचं रुटीन आहे ते बघू शकता. मांडणीचे भांडे वगैरे सर्व काढले. जाळं वगैरे ना परवा म्हणजे मंगळवारी काढलं होतं. व्हिडिओ दाखवलं पण मी सांगितलं नाही, सांगायचे विसरून गेले असं. तर आज मांडणी वगैरे साफ केली. होईल तेवढं केलं सर्व. जास्त लोड घेतला नाही, म्हणले एक एक दिवस साफ करता येईल. तर फ्रीज पण खराब झालं बघा, पसारा दिसत असेल. तर परवाच्या दिवशी कपड्याच्या पण घड्या घातल्या मी कपाटातल्या. तर एक्स्ट्राचे जे कपडे होते ते काढून ठेवले. आणि हे बघू शकता सगळा पसारा. आणि हे एवढं सटर फटर बोलतो ना आपण, भंगार प्लॅस्टिकचं वगैरे ते निघले. आणि हे चादरी वगैरे पण धुतलेले आहे, बेडशीट वगैरे चादरी त्यासुद्धा धुतलेल्या आहे. आणि इथं बघू शकताय अशा प्रकारे सर्व आता क्लीन झालं असं. फ्रीज खराब झालं होतं. तर फ्रीजवाले भाऊ आले, काल येणार होते ते काल नाही आले संध्याकाळी. मग ते आज आले संध्याकाळी. मग दिवसभर काम केलं आणि जस्ट मला 6-6:30 झाले. 6:30ला सर्व आवरून झालं, बसले आणि चाय वगैरे पिल्यावरती तेवढ्यात हे डबल आतमधलं किचन रूम धुवून झाला. कारण की ना फ्रीज बनवून गेले. तर फ्रीज खराबच खूप झाला होता आणि बंद असले अजून घाण वाटते. तर मी बघा पूर्णपणे याचे भांडे वगैरे सर्व काढून ड्रॉ वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. या साईडला अंधार पडतो त्यामुळे तुम्हाला काळं वाटत असेल, पण बघा या साईडला मी दाखवलं उजेडात तर व्हाईट आहे. पूर्णपणे धुवून घेतलं, मग रूम वगैरे पण धुतला आणि मग लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाक जास्त काही नाही केला कारण खूप थकले होते. रूम वगैरे सर्व धुतला, इकडचाच किचनचा रूम. आणि नंतर परत रूम धुतला आणि पाणी काढा, बस दिवसभर पाण्यात होते. तर मला ना ते बघू शकता स्वयंपाक वगैरे जास्त नाही काय केला, फक्त बैद्याचं कालवण भात केला होता. आणि फ्रीजचं सगळं ना पुसून वगैरे घेतलं होतं, सुकं केलं होतं. हे सगळे जे त्याचे जे ड्रा वगैरे आहेत ते आर्यला बोलले लाव. तर आर्य लावत होता म्हणजे बॉटल वगैरे ठेवायला. ते बघू शकता आर्यने लावले, इकडचे लावले बॉटलचे वगैरे. आणि आता इकडचे काचा वगैरे सर्व तो लावून घेत आहे. तर हा थोडासा त्याचा व्हिडिओ शूट झाला आहे, म्हणजे हात वगैरे त्याने बघितलं की मी व्हिडिओ शूट करते. तर तो बोलला मम्मी माझा व्हिडिओ नको टाकू. त्याला बोलले बाबा तुला नाही दाखवलं, तरी पण बोललं. बघा लाईट बंद केला, किती छान असं वाटत आहे. तर भाजी वगैरे काही नव्हती, फक्त त्यांनी टॅमॅटो वगैरे आणलेले. आणि त्या फ्रीजवाल्या भाऊंचं नक्की नव्हतं येणार की नाही, ते अचानक आले. आम्हाला वाटलं आज पण नाही येणार. आणि बल्ब गेला होता फ्रीजमधला, तो बल्ब आणून त्यांनी आज लावला. आणि इथं बघू शकताय थोडक्यात स्वयंपाक पण दाखवला आहे. बैद्याचं कालवण भात करायचा आहे. तर मसाला वगैरे काढून भाजून वाटून छान असं कालवण केलं होतं. आणि तुम्ही म्हणता ताई बघा हा डबा घासला तेलाचा, त्यामुळे एक्स्ट्राचं जे तेल होतं ना ते मी ग्लासात काढून ठेवलेलं, नाही तर परत म्हणतात की ग्लासात तेल का. तर हे बघा अशा प्रकारे सर्व ना क्लीन झालेलं आहे. फक्त ना सिलेंडरच्या इथलं आणि सिलेंडरच्या बाजूचं किचन या साईडचं टोपं वगैरे ठेवतं तिकडचं आता धुवायचं बाकी आहे. ते एवढा लोड काही घेतलेला नाही. आणि हे सर्व ना जेवढं होईल तेवढं केलं. आणि खूप थकले होते आज आहे ना, तरी पण रात्रीचे भरपूर असे वाजले. आणि हे बघा पूर्णपणे ना आता मी क्लीन केलेलं आहे. रात्रीचं भांडे वगैरे घासून झालेले आहेत. तर मी एक रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे मेथी दाण्याचं. तर जस्ट आता 8 दिवस झाले, गेल्या शुक्रवारपासून उद्याच्या शुक्रवारी 8 दिवस होतील. मेथी दाणे वजन कमी करण्यासाठी किंवा केसांसाठी खूपच उपयुक्त असे आहेत बघा. तर डॉक्टरांनी मला सांगितलेलं वजन कमी होत नाही माझं, त्यामुळे डॉक्टरांनी ना लेडीज स्पेशल आहेत त्यांनी सांगितलेलं थोडेसे मेथीदाणे रात्रीचे भिजवायचे. थोडेसे धुवून घेतले मी एक पाण्याने, ग्लासभर पाण्यात भिजत घालायचे. सकाळी ते पाणी पियायचं आणि मेथीदाणेसुद्धा चावून खायचे. त्याने भरपूर असं म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते. पोटाचे काही विकार असेल तर ते सुद्धा जातो, कमी होतो. केसांना पण छान अशी ग्रोथ भेटते. हे बघू शकता. हे सकाळचे तुम्हाला टायमिंग दाखवलं आहे, 5:19 झालेले आहेत. मेथीदाणे आता मी
खायला काढत आहे खाण्यासाठी. तर इथं बघा फरशीची भाजी केली, चाय झाला आहे, पीठ मळलेलं आहे आणि यश आवरत आहे, झालं आहे त्याचं पण, म्हणजे आंघोळ करत आहे. आणि इथं बघा मी ना माझा योगा वगैरे झालेला आहे सर्व. त्याच्यानंतरच योगा केल्याच्यानंतरच बघा एवढं पाणी निघले. तर आता मी एवढं काचेच्या ग्लासातलं पहिलं हे मेथीदाणे आहे ते चावून खाणार आहे आबडधोबड. एवढं काय खायला होतं कारण टेस्ट त्याची लागत नाही एवढी काय खास. आणि मग ग्लासभर पाणी पिलं ते मेथीदाण्याचं. आणि हे सिरमची बॉटल आहे बघा. तर ह्याच्यामध्ये बाकीचं थोडंसं पाणी होतं. तर माझं म्हणजे जे सिरम बनवते ते संपलं होतं. तर मी थोडंसं मग सिरमचं पाणी आहे ना मेथीदाण्याचं सिरमच्या बॉटलमध्ये ओतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. 8 ते 10 दिवस आपण यूज करू शकतो ते पाणी. फ्रीजमध्ये ठेवल्यावर बाहेर ठेवल्यावर 2 दिवसांनी त्याचा वास येतो. त्यामुळे जास्तीत जास्त फ्रीजमध्येच ठेवा. आणि बघू शकता आर्याला फरशीची भाजी आवडत नाही म्हणून मी त्याला नाश्त्याला असा झुणका केला त्याला. आणि मला ह्यांचा तो उपवास होता, सुका झुणका केला आणि चपात्या केल्या होत्या. तर तो अभ्यासाला उठतो 6 वाजताच, पेपर चालू आहेत. यश गेला का तो पण लगेच उठव म्हणतो, त्याला पण उठवते. मग तो नाश्ता